प्रियजन हो, मी तुम्हाला येशूच्या नावाने अभिवादन करतो। तुम्ही आनंदी आहात का? आजची सकाळ तुमच्यासाठी सुखद आहे। येशू तुमच्या सोबत आहे। तो तुम्हाला मार्गदर्शन करेल, तुमच्यासाठी चमत्कार करेल, तुमच्या गोष्टी यशस्वी करेल। मग का घाबरावे? आनंदी रहा। नवीन दिवसात आनंदाने तुमचे काम पूर्ण करा। बाहेर जाण्यापूर्वी बायबल वाचा, प्रार्थना करा। सकाळी उठल्यावर प्रार्थना केली का? वचन मनन केले का? विचार करून पहा। जर नाही तर थोडा वेळ काढा आणि वचनावर मनन करा, प्रार्थना करा आणि मगच तुमच्या कर्तव्यांसाठी बाहेर पडा। मग प्रभू तुम्हाला मदत करेल। समुद्रकिनारे किती सुंदर असतात ना। लाटा उठताना पाहणे हे मोठे आनंददायक असते। म्हणूनच जिथे जिथे समुद्रकिनारा आहे तिथे लोक मोठ्या संख्येने येत असतात। प्रभूने निर्माण केलेल्या भव्य गोष्टींपैकी एक म्हणजे समुद्र, समुद्रातून उठणाऱ्या सुंदर लाटा। कोणीतरी माणूस या लाटा थांबवू शकतो का? नाही, पण प्रभूने त्याला एक सीमा घातली आहे। असे सांगितले आहे की इथपर्यंतच येऊ शकता, यापुढे नाही। तुम्ही पाहिलं का? लाटा एका ठराविक अंतरावर येतात आणि मग परत जातात। त्याचप्रमाणे तुम्ही म्हणू शकता, माझ्या आयुष्यात समस्या लाटांसारख्या येतात, संघर्ष लाटांसारखे वाढतात। त्या येतात पण फक्त तुमच्याजवळ येतात आणि मग परत जातात। त्यामुळे तुम्हाला इजा होणार नाही। प्रभू म्हणतील, इथपर्यंत येईल, पुढे नाही। प्रभूने त्याला एक सीमा घातली आहे। मग तुम्ही घाबरता का? समस्या येतील आणि जातील। याआधीही इतक्या समस्या लाटांसारख्या आल्या नव्हत्या का? त्यापैकी कुठल्याही समस्येने तुम्हाला इजा केली का? नाही ना। तुम्ही म्हणालात, मला धैर्याने पुढे जाऊ दे, येशू माझ्यासोबत आहे आणि तो काळजी घेईल। तुम्हाला काहीही इजा झाली नाही। आज प्रभू तुम्हाला कोणता संदेश देतो? रोमकरांस पत्र अध्याय 12 वचन 2। आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या। आपले मन बदलले पाहिजे म्हणजे परिवर्तन। आपले मन बदलले पाहिजे असे प्रभू म्हणतो। आपण ज्यांना आपले विचार, कल्पना किंवा विचार म्हणतो त्याचे रूपांतर झाले पाहिजे। काही लोक म्हणतात त्याचे विचार आणि हेतू बरोबर नाहीत। तुम्हाला हे माहिती आहे का? जर आपले विचार बरोबर असतील तर आपले जीवनही बरोबर असेल। चुकीचे आणि अशुद्ध विचार आपले जीवन प्रभावित करतात। जर आपले मन बदलले आणि पवित्र झाले तर आपले संपूर्ण जीवन पवित्र होईल आणि आशीर्वादित होईल। म्हणूनच आपल्याला आपले मन जपावे लागते। शारीरिक किंवा सांसारिक विचारांना आपण परवानगी देऊ नये। त्याऐवजी आपल्याकडे देवाचे मन असले पाहिजे। बायबल सांगते, ख्रिस्त येशूचे मन तुमच्यात असू द्या। म्हणून येशू ख्रिस्ताचे मन मिळवण्यासाठी आपले मन नव्याने व्हायला हवे। जर हे रूपांतर आपल्या मनात आले तर आपले जीवन बदलून जाईल। आपण त्यासाठी स्वतःला समर्पित केले पाहिजे। सैतान सर्वप्रथम तुमच्या मनातूनच प्रवेश करतो। हे नीट लक्षात ठेवा, सैतान सर्वप्रथम तुमच्या मनातूनच प्रवेश करतो। तो तुमच्या विचारांमधून प्रवेश करेल आणि चुकीचे विचार करायला लावेल। म्हणेल, यात किंवा त्यात काय चूक आहे। तो तुम्हाला असे विचार करायला लावेल। मग तो तुम्हाला ती चुकीची कृत्ये करायला लावेल। तो तुम्हाला म्हणायला लावेल, हे पाप नाही, हे जगात घडत नाही का? आणि मग तो तुम्हाला पाप करायला लावेल आणि त्यामुळे तुमचे जीवन डागाळेल। तो तुमच्या शांतताही बिघडवेल। म्हणून जर तुमचे मन जपले गेले तर तुम्ही पवित्र आणि शांततामय जीवन जगू शकता। तो तुमच्या मनात चिंता आणि निराशा आणेल। तो तुम्हाला परिस्थितीकडे पाहून निराश करेल। अशा प्रकारे सैतान नैराश्य आणतो। म्हणून तुम्ही तुमचे मन जपण्याबाबत सावध असले पाहिजे। जर तुम्हाला येशू ख्रिस्ताचे मन हवे असेल तर तुम्ही शास्त्र वाचले पाहिजे, त्यावर विचार केला पाहिजे, मनन केले पाहिजे आणि ते तुमच्या जीवनात कार्य करू द्यावे। पवित्र आत्म्याला तुमच्यावर संपूर्ण अधिकार द्या। प्रभू, माझे मन जपा।
माझ्या मनावर राज्य करा। मी दररोज माझा आत्मा, प्राण आणि शरीर प्रभूकडे अर्पण करत असतो। मी माझा आत्मा, प्राण, शरीर, मन, डोळे, जीभ आणि माझ्या शरीरातील सर्व अवयव अर्पण करत असे म्हणत प्रभू त्यांना जपा। आपण स्वतःला जपू शकत नाही। आपण माणसे असल्यामुळे आपल्याला अनेक संघर्ष आणि प्रलोभने येतात। आपल्याला जपण्यासाठी आपल्याला देवाची मदत लागते। पवित्र आत्म्याची शक्ती यासाठीच उपलब्ध आहे। जर आपण स्वतःला अर्पण केले तर तो आपल्याला जपेल। म्हणून तुमच्या मनात असलेला भीती, निराशा, चिंता आणि त्रास आज निघून जावा। तुमचे मन रूपांतरित व्हायला हवे। येशू ख्रिस्ताचे मन तुमच्यात यायला हवे। तुम्ही आनंदी आणि प्रसन्न असायला हवे। ठीक आहे, आता प्रार्थना करा, प्रभू येशू ख्रिस्ताचे मन माझ्यात यावे। माझे मन रूपांतरित व्हावे। माझे मन रूपांतरित कर आणि मला तुझ्या आत्म्याने मार्गदर्शन कर। माझ्या मनातील सर्व संघर्ष आजच येशूच्या नावाने निघून जावो। येशूच्या नावाने आमेन, आमेन। जीसस रिडीम्ड मराठी ह्या YouTube चॅनेलला सबस्क्राइब करा। सबस्क्राइब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा। दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा।